स्वर्गीय दत्ता मेघे हे जनसामान्यांचे, बहुजनांचे आणि गोरगरिबांचे खरे नेते होते. लोक त्यांना प्रेमाने दत्ता भाऊ म्हणत, पण ते खऱ्या अर्थाने दाता भाऊ होते. समाजातील वंचित घटकांसाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले आणि सर्वसामान्य माणूस त्यांच्या विचारांच्या केंद्रस्थानी कायम राहिला. गरजूंच्या मदतीसाठी ते नेहमी तत्पर असायचे. अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या. VCA जामठा येथे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री स्व दत्ता मेघे यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित शोकसभेत ते बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की दत्ताभाऊंनी स्वतःला जे मिळाले नाही ते इतरांना मिळावे यासाठी विविध क्षेत्रात काम उभे केले. संस्थांची उभारणी करताना त्यांनी गुणवत्तेशी कधीही तडजोड केली नाही. आरोग्य, शिक्षण आणि सहकार क्षेत्रात त्यांनी केलेला विस्तार हा नेहमी गुणवत्तेवर आधारित होता. अशा प्रकारचे दूरदृष्टीचे नेते समाजात फारच दुर्मिळ असतात, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी जाहीर केले की स्व दत्ता मेघे यांच्या कार्याचे स्मरण म्हणून नागपूर आणि वर्धा येथे लवकरच स्मारके उभारण्यात येणार आहेत. या स्मारकांमुळे त्यांच्या सेवाभावी कार्याचा वारसा पुढे जाईल आणि पुढील पिढ्यांना त्यांचे प्रेरणादायी योगदान लक्षात राहील. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही आपल्या भाषणात दत्ता मेघे यांच्या व्यक्तिमत्वाचे कौतुक केले. राजकारणात सक्रिय असतानाही त्यांनी पूर्ण वेळ समाजकारण केले. अशी व्यक्तिमत्वे अत्यंत दुर्मिळ असतात आणि दत्ताभाऊ हे राजकारणातील एक अनोखे व प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते, अशा शब्दात त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.